ज्या वेळेला रामेश्वर भट्टानं काय केलं, त्यांच्या त्या अभंगांच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. आता इंद्रायणीच्या डोहामध्ये अभंगांच्या वह्या बुडवल्याचं दुःख तुकाराम महाराजांना झालं नाही. चरित्र पहा, तुकाराम महाराजांना त्याचं दुःख होत नाही. चला, तुकाराम महाराजांना त्याचं दुःख झालं नाही. मग पहिला दिवस तुकाराम महाराजांना काहीच वाटलं नाही. का तुकाराम महाराजांना दुःख होईल? विरक्त असलेला महात्मा आहे, वैराग्यमूर्ती आपण त्यांना म्हणतो, त्यांना त्याचं अजिबात काही दुःख झालं नाही. झाला काय प्रकार, एक पहिला दिवस त्यांना दुःख होत नाही, पण दुसऱ्या दिवशी सगळी लोक तुकाराम महाराजांकडे येतात आणि लोक तुकाराम महाराजांना सांगायला लागले, अहो तुमचं लक्ष कुठं आहे? अहो तुमच्या सगळ्या अभंगांच्या वया बुडवल्या, तुम्हाला काहीच वाटत नाही? आत्तापर्यंत तुमची भक्ती केली, त्याच्यातून तुम्ही मिळवलं काय? अहो तुमचा देव काय झोपलाय की काय? असं देवावर आलं ना, तेव्हा तुकोबारांना वाईट वाटलं. तुकोबाराय तेव्हा विचार करायला लागले, मला जर बोलले असते मला त्याचं वाईट वाटलं नसतं, पण या सगळ्याचा आळ हे जर माझ्या देवावर आणत असतील तर आत्ता आपण देवाला बोलवणं भाग आहे. जेव्हा लोकांवरचं संकट तुकोबारांना टाळता येत नाही तेव्हा तुकाराम महाराज देवाचं स्मरण करतात. मग पुढं 13 दिवस बसतात आणि भगवान परमात्मा तुकाराम महाराजांच्या हाकेला ओ देऊन आले आणि वह्या ज्या बुडवल्या होत्या, दगडासहित ज्या वह्या बुडवल्या होत्या, त्या सगळ्या दगडासहित असलेल्या वह्या तरल्या. तुकाराम महाराजांच्या भक्तीचा महिमा, परमेश्वराची कृपा, त्या सगळ्या वह्या तरल्या. मी गमतीनं म्हणत असतो, नुसत्या वह्याच तरल्या असं नाही, नुसत्या वह्याच तरल्या असं नाही, पण दगडं पण तरली. नुसत्या वया नाही तरल्या, दगडही तरली. पण त्यातलं मर्म असं आहे की दगडं तरली पण सगळीच दगडं नाही तरली. हे ध्यानात घ्या, दगडं तरली पण सगळीच दगडं नाही तरली. कुठली दगडं तरली सांगा? जी दगडं गाथेला बांधलेली होती तेवढीच तरली, बाकीची नाही तरली, बाकीची अजून तिथंच. याचा अर्थ काय आहे? दगडाला तरायचा असेल तर त्याला गाथेला बांधून घ्यावं लागतं. मृत्यू लोकामध्ये आलेली महाराजासहित सगळी दगडच आहेत आणि ही पण दगडं तरतील, फक्त त्यांनी स्वतःला गाथेला बांधून घेतलं पाहिजे तर तरतील, नाहीतर उद्धाराची कल्पनाच करू नका. आपल्याला तरायचं आहे, तुम्ही घ्या ना, स्वतःला गाथेला बांधून घ्या, ज्ञानेश्वरीला बांधून घ्या, श्रीमद भगवद्गीतेला बांधून घ्या, दासबोधाला बांधून घ्या, एकनाथी भागवताला बांधून घ्या. या सगळ्या संतांच्या ग्रंथांना आणि वाङ्मयांना जर आपण स्वतःचं जीवन बांधत असाल तर आपण संतांकडून स्वतःच्या उद्धाराची कल्पना करू शकता. विठ्ठला विठ्ठला अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांना त्याचं वाईट वाटलं नव्हतं. पण तुकाराम महाराज नंतर देवाला बोलवतात, देव वया तारतो. हा सगळा प्रकार झाल्यानंतर तुकाराम महाराजांचे शब्द ऐका. तुकाराम महाराज म्हणतात, अरे अरे, हे तर एक सामान्य संकट होतं, उगाच आपण या एका सामान्य संकटासाठी देवाला हाक मारली आणि देवाला बोलवून घेतला. थोर अन्याय केला, तुकोबाराय म्हणतात, थोर अन्याय केला. काय? देवाला हाक मारून मी बोलवलं, हा थोर अन्याय केला असं तुकाराम महाराज म्हणतात. माझ्या मनात काहीच नव्हतं, पण लोकाची या बोलासाठी चित्तक्षोभ होविले. तुकाराम महाराज म्हटले, फक्त लोक मला येऊन काय सांगायला लागले त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि देवाला हाक मारून देवाला संकटात पाडलं आणि माझ्यापर्यंत बोलवलं, ही माझी चूकच झाली. म्हणजे स्वतःच्या अभंगाच्या वह्या पाण्यात बुडवून ठेवलेल्या होत्या तरी पण त्याला तुकाराम महाराज मोठं संकट मानत नाहीत. हे एक सामान्य संकट होतं असं जर तुकोबाराय बोलत असतील तर याचा अर्थ भगवत भक्त आपल्या जीवनातल्या प्रत्येक छोट्या छोट्या संकटांकरिता भगवंताला गुंतवत नाही. तुकाराम महाराजांची तीच अपेक्षा आहे, नका गुंतवू. भगवंताला लहान लहान संकटाकरिता गुंतवायचं नाही, त्याला काही तेवढंच काम आहे का? देवाला संकटामध्ये गुंतवायचं नाही, त्याला लहान लहान संकटाकरिता बोलवायचं नाही, मग बोलवायचं कधी म्हणे? तुकाराम महाराज उत्तर देतात, पडता जड भारी. जड 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 म्हणजे काय मला सांगावं? जड या शब्दातून काय तुम्हाला ध्वनीत अर्थ मिळतो? जड काय आहे? मराठी भाषा फार सूक्ष्म आहे. जड पण म्हणता येतं आणि जड पण म्हणता येतं. जचा उच्चार जर तुम्ही मृदू करत असाल तर जड होईल आणि जचा उच्चार जर तुम्ही कठीण करत असाल, कठोर करत असाल तर जड होईल. ज आणि ज, जड म्हटलात तर वजन येतं आणि जड म्हटलात तर बुद्धी. जिथं वजन जास्त असताना त्याला जड म्हणा आणि जड काय? जिथं बुद्धी कमी असते त्याला जड म्हणा. जड भारी. जड म्हणजे काय? ज्याचा संहार किंवा ज्याचा प्रतिकार स्वतःच्या सामर्थ्याने होऊ शकत नाही त्याला तुम्ही जड म्हणा. जड भारी असं जर संकट तुमच्यावर येत असेल तर मग अशा वेळेला काय करावं? दासी आठवावा हरी,
दासांनी आठवण करावी. दासी म्हणजे दासांनी भगवान परमात्म्याची आठवण करावी म्हणजे स्मरण करावं. आठवण म्हणजे स्मरण, नामाची आठवण म्हणजे नामस्मरण. याचा अर्थ संकटात असलात की नामस्मरण करा. नामस्मरण केलं की भगवंत जबाबदारी घ्यायला तयार आहे. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांना विचारलं म्हणजे फक्त नामस्मरण केलं तर होईल काय? नुसतं देवाची आठवण केली तर होईल? तुकाराम महाराज का म्हणतात का नाही होणार? अरे तुम्ही त्याचं नाव घेतलं की नाही, तुम्ही त्याचं नामस्मरण केलं की नाही. नामस्मरण केलं म्हणजे तुम्ही त्याचं नाव तुमच्या मुखात घेतलं आणि तुमच्या मुखात त्याचं नाव घेतलं म्हणजे आता तुमची जबाबदारी त्याच्यावर आली आणि जबाबदारी त्याच्यावर आली म्हटल्यानंतर त्याला ती जबाबदारी पार पाडावी लागते. सामान्य जीवनातलं उदाहरण मी देतो, सगळ्यांच्या परिचयाचं. सगळेजण जवळजवळ त्याच्यातून गेलेले आहेत. मला सांगा, लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याचं नाव घेते की नाही? हां, पूर्वीच्या काळी हे नाव एकदाच घेतलं जायचं, त्याच्यानंतर परत नवऱ्याचं नाव कधी घेतलं जायचं नाही. आता त्या नावानंच कायम बोलवलं जातं, तो भाग वेगळा. तर तेव्हा ते विचार, बाबा नवऱ्याचं नाव घेतलं जातं आणि तेवढं एकदा नवऱ्याचं नाव घेतलं की त्याला त्याच्या पत्नीचा आयुष्यभर सांभाळ करावा लागतो. एकदा नाव घेतलं तर आयुष्यभर सांभाळ करावा लागतो. पती जर तिची जबाबदारी घेतो तर भगवंताचं तुम्ही एकदा नाव घ्या, तो पण तुमची जबाबदारी घ्यायला तयार आहे. अहो, आपण एकदा नाव घेतो भगवंतावर, आपण नाव घेऊन म्हणजे उपकार करतो अशातला भाग नाही, पण त्याच्या उपकाराचं स्मरण म्हणजे कृतज्ञता. त्यानं आपल्यावर जे उपकार केलेत त्याची स्मरण आपल्याला राहावं म्हणून तरी तुम्ही त्या परमेश्वराचं नाव घेतलं पाहिजेत. त्याचं स्मरण करा. त्याचं स्मरण करणं हे अतिशय सोपं आहे. भावयुक्त अंतःकरणानं जर तुम्ही स्मरण करत असाल तर परमेश्वर तुमच्याकडे यायला तयार आहे. विठ्ठला विठ्ठला तुम्ही एकदा का त्याचं स्मरण केलं की त्यांच्या अंतःकरणात तुझ्याबद्दल प्रेम निर्माण होतं. जसं आपण नवऱ्याचं नाव घेतलं की नवऱ्याच्या अंतःकरणात पत्नीच्या संबंधाने प्रेम निर्माण होतं की नाही, तसं भक्ताच्या संबंधाने भगवंताच्या अंतःकरणात प्रेम निर्माण होतं. कधी? जेव्हा भक्त भगवंताचं नाव घेतो तेव्हा. ज्ञानोबारायांनी हे आपल्याला स्पष्ट केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, पहा, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व अर्थात भगवंताला तुमच्या संबंधानं करुणा निर्माण होईल
पण त्याच्याकरिता एक तत्व नाम दृढ धरी मना अर्थात अंतःकरणामध्ये परमेश्वराचं नाव घेतलं पाहिजे. त्याची आठवण तुम्ही करा, दासी आठवावा हरी. असं जर आपण त्याचं स्मरण केलं संकटकाली, जर आपण तुम्ही पहा पुराणामधली सगळी उदाहरण पहा, जो जेव्हा जेव्हा संकटामध्ये होता त्यानं जेव्हा जेव्हा भगवंताचं स्मरण केलं तेव्हा भगवंत त्याच्याकरता आले. हे पुराण आहे, पुराण प्रसिद्ध. बोलिले वाल्मिकांनी सांगितलेल्या पुराणांमध्ये सगळी ही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. भक्तश्रेष्ठ प्रल्हाद जेव्हा संकटामध्ये आहेत त्यावेळेला हिरण्यकश्यपूकडून अनेक संकटांचा मारा भक्तश्रेष्ठ प्रल्हादावर होतो, पण त्या कुठल्याच संकटानं भक्तश्रेष्ठ प्रल्हादाच्या शरीराला इजा होत नाही. याचं कारण काय? त्या संकटामध्ये तो अडकत नाही. याचं कारण प्रत्येक वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं स्मरण मात्र सदैव सुरू आहे. तो भगवंताला विसरत नाही. भगवंताला न विसरण्यामुळे प्रल्हादावर कुठलंच संकट आलं नाही. हे तुम्ही पाहून घ्या. प्रल्हादानं स्वतः तर नामस्मरण केलंच केलं, परंतु स्वतःच्या मित्रमंडळीला सुद्धा त्यानं नामस्मरण करायला भाग पाडलं. बरं, त्यातल्या त्यात त्याचे मित्र म्हणजे काय त्याच्यासारखे हबप नव्हते. त्याचे सगळे मित्र काय त्याच्यासारखे हबप नाही आहेत. त्याचे सगळे मित्र म्हणजे राक्षस कुळातलेत, आणि राक्षस कुळातल्यांना सुद्धा नामस्मरण करायला लावणं हे मोठं टोक आहे हरिभक्तीचं. कुणी का असे ना, तुम्हाला खरं सांगतो, या मंडपाचं एवढं सामर्थ्य आहे की या मंडपामध्ये कुणीही आला ना की त्याला रामकृष्ण हरी बोलावंच लागतं, त्याशिवाय बाहेर पडता येत नाही. सामर्थ्य आहे हे. एकदा का होईना त्याला बोलावं लागतं. रामकृष्ण हरीचं सामर्थ्य आहे. प्रल्हादानं ते दाखवून दिलं. त्याच्या सगळ्या मित्रमंडळीला तो स्वतः नामस्मरण करतो, त्यांना बोलायला भाग पाडतो. त्यांना सांगायचं हे जे आपले गुरुजन शिकवतात ना हे काही चांगलं नाही आहे, त्याच्यापेक्षा मी सांगतो तसं बोला, असं बोलायला सांगायचं. आणि मग ते भक्तश्रेष्ठ प्रल्हाद आपल्या मित्रांना सांगायचं बोला माझ्या मागे बोला, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, असं बोला सांगायचं. अट्टहासानं बोला की नाही तुम्ही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, असं बोलायला सांगायचे. बाबा बोला, भजन करा. मला माहिती आहे तुम्हाला भजन करण्याची हौस आहे, पण माझी वेळ पुढे चालली, नाहीतर तुम्ही सगळे माझ्या मागे बोलाल. त्यानं सांगितलं, सगळे मंडळी बोलले. भक्तश्रेष्ठ प्रल्हाद कधीच संकटात अडकत नाही. याला कारण तो भगवंताला विसरत नाही. पांडवांचं उदाहरण घ्या बरं. पांडवा संकट पडता जड भारी तयाचा कैवारी नारायण तुकोबराय म्हणतात, कारण ते कधी विसरले नाही ना. प्रसिद्ध आहे की नाही, आपण नेहमी बोलतो पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठविती. आठवण आहे की नाही, ते वनवासात जरी असते तरी ते देवाला आठवत नाही, विसरत नाहीत. भगवंताचं सदैव संस्मरण आहे. आणि म्हणून पांडवांवर जेव्हा जेव्हा म्हणून संकट येतं तेव्हा तो भगवंत मध्ये उभा राहतो. आधी संकट स्वतःवर घेतो, तो पांडवांपर्यंत पोचू देत नाही. द्रौपदीचं उदाहरण घ्या, त्या गजेंद्राचं उदाहरण घ्या, अनेक भक्त मंडळींचं उदाहरण घ्या. या सगळ्यांनी भगवंताचं भजन केलं म्हणून ते संकटातून बाहेर पडले. मला म्हणायचं आहे, ज्याच्यावर संकट आलं त्यानं भजन केलं तेव्हा भगवंत धावून आला, तेव्हा ते सगळे बाहेर पडले. संकट आल्यानंतर भजन करावं म्हणजे संकटातून बाहेर पडता येतं. तुम्हाला सांगू का, या समस्त जगामध्ये जेव्हा संकट आलं होतं ना तेव्हा या समस्त जगाच्या तुलनेत सर्वात अगोदर संकटातून बाहेर पडणारा कोण असेल तर तो आमचा भारत आहे. याला कारण भारताला नामस्मरणाचं अधिष्ठान आहे. सगळ्यात अगोदर कोण बाहेर पडलंय? या मोठ्या कोविड सारख्या संकटातून बाहेर पडणारा पहिले आपणच आहोत. आपणच त्याच्यातून पहिल्यांदा बाहेर पडलो. बरं, आपण एकटे बाहेर पडलो नाही, आपण स्वतःही बाहेर पडलो आणि आपण बनवलेली ती वॅक्सिन आपण समस्त जगाला दिली आणि त्यांना बाहेर पडण्यासाठी मदत केली. याचं कारण काय? भक्तीचं असलेलं अधिष्ठान हे आपल्या फक्त हिंदुस्थानाला आहे आणि म्हणून आपल्याला त्यातून बाहेर पडता आलं. आणि मला वाटतं आपण तेव्हा नामस्मरण केलं त्याचीच कृपा म्हणून की काय, आता 22 जानेवारीला ते परत येणार आहेत, आपल्यामध्ये विराजमान होणार आहेत. आपल्या अंतःकरणातला असलेला भगवंत त्याच्या जागेवर विराजमान होणार आहे. ही आपल्या सगळ्यांकरता असलेली एक दिवाळी आहे. करा, मोठी दिवाळी साजरी करा.
मी तर आनंदाने सांगेन की दिवाळीसारखी दिवाळी आपण जशी करतो ना त्याच्यापेक्षा मोठी अशी दिवाळी साजरी करा. भरपूर पणत्या लावा, भरपूर दिवे लावा, म्हणजे दीप प्रज्वलन करा. असे चांगले दिवे लावा, चांगल्या भरपूर पणत्या लावा, भरपूर दिवे लावा. चांगले असे घरामध्ये असलेल्या भगवंताची चांगली सजावट करा. चांगली चांगली पुष्प फुलं त्याच्याकरिता घेऊन या, चांगल्या माळा त्याच्याकरता घेऊन या. चांगलं चांगलं गोडधोड खायला बनवा, आजूबाजूच्यांना पण द्या. कुणी जर विचारलंच की बाबा काय आहे, त्यांना म्हणा दिवाळी. ते म्हटले हे मध्येच कशी काय, त्यांना म्हणायचं हीच खरी दिवाळी, बाकीची नंतरची. का बरं? आता प्रभुराम आले म्हणून त्यांना सांगा. मला म्हणायचं एवढंच आहे की बाबा भगवान परमात्म्याला स्मरण केलं की तो आपलं रक्षण करतो. अहो तो नेमका करतो तरी काय असं विचारल्यानंतर तुकोबाराय उत्तर देतात, तो त्याची समस्त काळजी घेतो. वेळ प्रसंगी कधीही न वापरणारं सुदर्शन सुद्धा तो आड घालतो, पण भक्ताचं रक्षण करतो. अभंगाचं दुसरं चरण.